छोटा आहे, परंतु जी व्यक्ती या शब्दाच्या भूमिका निभावते तिलाच मात्र जाणवते की आई होणं हे किती कठीण असतं। एक बाळाच्या तिच्या अंतर्गत आलेलं ऐकून तिचं मन इतकं खुश होऊन जाते, जणू तिला असं वाटू लागते की तिने जग जिंकलेलं आहे। 9 महिने स्वतःच्या गर्भाशयामध्ये ठेवून ती अप्रतिम प्रेम करू लागते। तिचं जगायचं कारण तो बाळ मात्र होऊन जाते। तिच्या बाळाच्या जन्मल्यानंतर सगळ्यांना तो मुलगा आहे की मुलगी आहे याची उत्सुकता असते, परंतु अत्यंत वेदना सहन करून सुद्धा आपली आई एक मात्र विचारते की माझं बाळ सुखरूप आहे ना। जीव लावते ती तिच्या जिव्हाळू बाळावर। एक मात्र लक्षात ठेवा, आपल्या आईसारखं आपल्यावर जीव लावणारा कोणताही नातं होऊच शकत नाही। बिनापेक्षा ठेवता आपली आई तिचं सर्व कर्तव्य प्रामाणिकपणाने पूर्ण करत राहते। वर्षाचे सगळे दिवस तिच्यासाठी एकसारखेच असतात, कारण तिचं आयुष्य हे दुसऱ्यांसाठी जगण्यातच निघून जाते। परंतु ती पण एक मनुष्य आहे याचा मात्र कोणीच विचार करत नाही आणि तिला त्या गोष्टीचा वाईटही वाटत नाही। वर्ष पाण्यासारखे वाहून जाते आणि तिचं वयही होऊन जाते, तरी तिचं बाळ कितीही मोठं झालं तरी तिच्यासाठी ते लहानच असते। एक गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, आईचं जगण्याचं कारण म्हणजे तिच्या काळजाच्या तुकड्याचं निश्चिंत व चांगलं जीवन जगणं, हेच दुसरं काही नाही, हेच दुसरं काही नाही।